नमस्कार मित्रांनो. आज आपण 13वा पाठ बघूया. भारत सांस्कृतिक. हा पाठ आपल्यासाठी अतिशय महत्वाचा आहे, कारण सांस्कृतिक घडामोडीवर नेहमी प्रश्न विचारले जाते. चला तर मग या पाठाला सुरुवात करूया. इसवी सन पूर्व 300 ते इसवी सन 800 या कालखंडात भारतात झालेल्या सांस्कृतिक घडामोडीचा आढावा आपण या पाठात घेणार आहोत. या पाठामध्ये आपल्याला काय बघायला मिळणार आहे? सांस्कृतिक घडामोडी बघायला मिळणार आहे. भाषा व साहित्य बघूया. या काळात संस्कृत व प्रादेशिक भाषांमधून विपुल साहित्य निर्माण झाले. अश्वघोष या कवीने बुद्धचरित्र हे प्रसिद्ध काव्य लिहिले. बुद्धचरित्र हे काव्य कोणाचे आहे? अश्वघोषचे आहे. भासाचे स्वप्न वासवदत्त हे संस्कृत नाटक प्रसिद्ध आहे. स्वप्न वासवदत्त हे काय आहे? संस्कृत नाटक आहे. कोणाचे आहे? भासाचे आहे. मनुस्मृती हा ग्रंथ या काळात रचला गेला. पतंजलीचे महाभाष्य, भरतमुनीचे नाट्यशास्त्र, त्रिपिटक हे बौद्ध धर्मग्रंथ व आगमन हे जैन धर्मग्रंथ या काळात लिहिले गेले. महाभाष्य हा ग्रंथ कोणाचा आहे? पतंजलीचा. आणि नाट्यशास्त्र भरतमुनीचे, हे लक्षात राहू द्या. महाभारत व रामायण ही जगप्रसिद्ध महाकाव्य आहेत. संस्कृत भाषेतील या महाकाव्यांमधून त्या काळातील सामाजिक जीवनाची विपुल माहिती मिळते. भगवद्गीता हा हिंदूंचा पवित्र ग्रंथ महाभारताचाच एक भाग आहे. फळाची अपेक्षा न धरता प्रत्येकाने आपले कर्तव्य करावे, अशी गीतेची शिकवण आहे. भक्ती हा आत्मोद्धाराचा मार्ग आहे आणि तो सर्वांसाठी खुला आहे, हे गीतेने सांगितले आहे. सुप्रसिद्ध संस्कृत कवी व नाटककार कालिदास या काळात होऊन गेला. त्याचे शाकुंतल हे नाटक व मेघदूत हे भावपूर्ण काव्य प्रसिद्ध आहे. विशाख दत्ताचे मुद्रा राक्षस, शूद्रकाचे मृच्छकटिक हे नाटक, तर बाणभट्टाचे हर्षचरित हा चरित्र ग्रंथ याच काळात रचला गेला. विष्णू शर्माने लिहिलेला पंचतंत्र हा एक लोकप्रिय ग्रंथ आहे. बघा, ग्रंथांवर आपल्याला नेहमी प्रश्न विचारले जाते. जोड्या लावामध्ये किंवा वन लाइनर क्वेश्चन मध्ये विचारले जाते. म्हणून बघा, शाकुंतल हे नाटक व मेघदूत हे काव्य कोणी लिहिले आहे? कालिदासाचे आहे. मुद्रा राक्षस हा ग्रंथ कोणाचा आहे? विशाख दत्ताचा आहे. मृच्छकटिक हा ग्रंथ शूद्रकाचा आहे. हर्षचरित हा ग्रंथ बाणभट्टाचा आहे. पंचतंत्र हा ग्रंथ विष्णू शर्माचा आहे. वैद्यकशास्त्र, भारतीय वैद्यकशास्त्रात चरक संहिता या ग्रंथात वैद्यकीय चिकित्साशास्त्र आणि औषधशास्त्र यांची सविस्तर माहिती दिलेली आहे. हा ग्रंथ चरक याने लिहिलेला आहे. सुश्रुत या शल्य विशारदाने आपल्या ग्रंथात शस्त्रक्रियेची माहिती दिली आहे. बघा, चरक संहिता हा ग्रंथ कोणाचा आहे? चरकचा आहे. यावर सुद्धा आपल्याला प्रश्न विचारला गेला आहे, म्हणून लक्षात राहू द्या. वाघभट्टाने आपल्या वैद्यकशास्त्रावरील ग्रंथात रोगांची लक्षणे, उपचार या विषयांवर चर्चा केली आहे. सिद्ध नागार्जुन याने लिहिलेल्या रसरत्नाकर या ग्रंथात विविध रसायने व शुद्ध धातू तसेच रासायनिक प्रक्रियांची माहिती आहे. बघा, रसरत्नाकर हा ग्रंथ कुणाचा आहे? सिद्ध नागार्जुनचा आहे. गणित व खगोलशास्त्र, गणित शास्त्रातील भारतीयांची कामगिरी फार मोलाची आहे. 1 ते 9 अंक व 0 ही संख्या यांचा वापर भारतीयांनी प्रथम केला. बघा, हे महत्वाचं आहे. 1 ते 9 अंक व 0 ही संख्या यांचा वापर भारतीयांनी प्रथम केला. या अंकांची 1, 10 अशा स्थानानुसार किंमत बदलते. या संकल्पनेचा शोध भारतीयांनी लावला. आर्यभट या भारतीय गणितज्ञाने अशा संख्यांचा वापर रूढ केला. वर्गमूळ काढणे, क्षेत्रफळ काढणे, घनफळ काढणे अशा अनेक गणिती क्रियांची सूत्रे आर्यभट्टांच्या ग्रंथात आहेत. आर्यभट हा खगोलशास्त्रज्ञही होता. पृथ्वी सूर्याभोवती फिरते असे त्याने सांगितले. पृथ्वी सूर्याभोवती फिरते असे कोणी सांगितले? आर्यभटनी सांगितले. वराह मिहिर व ब्रह्मगुप्त हेही उत्तम गणिती व खगोलशास्त्रज्ञ होते. आद्य शंकराचार्यांबद्दल माहिती बघूया. वैदिक धर्मातील कर्मकांड महत्वाचे नसून तत्वज्ञान महत्वाचे आहे, असे आद्य शंकराचार्यांनी सांगितले. भक्ती, शुद्धाचरण आणि विवेक यांच्या समन्वयातून त्यांनी वैदिक धर्माला नवे स्वरूप प्राप्त करून दिले. त्यासाठी त्यांनी भारतभर प्रवास केला. त्यांनी वैदिक तत्वज्ञानाच्या प्रसारासाठी ब्रह्मसूत्र भाष्य, गीता भाष्य हे ग्रंथ लिहिले. ब्रह्मसूत्र भाष्य, गीता भाष्य
हे कुणाचे ग्रंथ आहे? आद्य शंकराचार्यांचे ग्रंथ आहे. शिक्षण शिक्षणाची अनेक केंद्रे या काळात उदयास आली. तक्षशिला, वाराणसी, वल्लभी, विक्रमशिला, नालंदा, कांची ही शिक्षणाची उल्लेखनीय केंद्रे होती. या विद्यापीठातून तत्वज्ञान, व्याकरण, तर्कशास्त्र, वैद्यकशास्त्र हे विषय शिकवले जात. नालंदा विद्यापीठाची कीर्ती सर्वदूर पसरली होती. परदेशातूनही विद्यार्थी तेथे येत असत. विद्यार्थ्यांना त्यात प्रवेश घेण्यासाठी प्रवेश परीक्षा द्यावी लागे. एका वेळी 10,000 विद्यार्थी तेथे शिक्षण घेऊ शकत. एवढे ते विद्यापीठ भव्य होते. कला व स्थापत्य बघूया. भारतीय स्थापत्यकलेचा विकास मौर्य काळापासून झाला. भारतीय स्थापत्यकलेचा विकास कधीपासून झाला? मौर्य काळापासून झाला. हे लक्षात राहू द्या. यावर आपल्याला प्रश्न विचारला जाऊ शकते. गुप्त काळात तिने उत्कृष्ट गाठला. स्तूप, लेणी, विहार, मंदिरे, स्तंभ अशा प्रकारचे स्थापत्य निर्माण झाले. सम्राट अशोकाने सांची येथे स्तूप बांधला. सांची येथे स्तूप कोणी बांधला? सम्राट अशोकाने बांधला. पुढे शुंग व सातवाहन राजांनी त्याची पुनर्बांधणी केली. तेथील प्रवेशद्वारांवर जातक कथा व गौतम बुद्धांच्या जीवनातील प्रसंग कोरले आहे. हे सुद्धा लक्षात राहू द्या. महाराष्ट्रातील कार्ला येथील बौद्ध चैत्यगृह व विहार उल्लेखनीय आहेत. नाशिक व जुन्नर परिसरातही अशी बौद्ध लेणी खोदली गेली. अजिंठा येथील लेण्यात बुद्धाच्या मूर्ती व बहुरंगी भित्तिचित्रे आहेत. या चित्रांमध्ये गौतम बुद्धांच्या जीवनातील प्रसंग रेखाटले आहेत. वेरूळच्या लेण्यांपैकी कैलाश मंदिर हे जगप्रसिद्ध आहे. मुंबई जवळच्या घारापुरी बेटावरील लेण्यात सदाशिव ही शंकराची भव्य मूर्ती आहे. हे लक्षात राहू द्या, महत्वाचं आहे. मुंबई जवळच्या घारापुरी बेटावरील लेण्यात सदाशिव ही शंकराची भव्य मूर्ती आहे. धातुकाम बघूया. दिल्ली जवळील मेहरौली येथे असलेला लोहस्तंभ गुप्तांच्या काळातील धातुकाम कौशल्याचा उत्कृष्ट नमुना आहे. या स्तंभाची उंची सुमारे 7 मीटर आहे. आज शेकडो वर्ष उलटली तरीही या स्तंभावर गंज चढलेला नाही. प्राचीन भारतात तांबे व कासे यांच्या ओतीव मूर्ती घडवत असत. या ठिकाणी हा पाठ संपतो. आपण यावरचे प्रश्न बघूया. पहिली रिकामी जागा बघूया. सुश्रुत याने आपल्या ग्रंथात रिकामी जागा माहिती दिली आहे. कशाची माहिती? शस्त्रक्रियेची. सुश्रुत याने आपल्या ग्रंथात शस्त्रक्रियेची माहिती दिली आहे. सम्राट अशोकाने रिकामी जागा येथे स्तूप बांधला. कुठे स्तूप बांधला? सांची येथे. जोड्या लावा बघूया. अश्वघोष. अश्वघोषांचा ग्रंथ कोणता होता? बुद्धचरित्र. भासांचा स्वप्न वासवदत्त. कालिदासांचे मेघदूत. विशाख दत्तांचे मुद्रा राक्षस. अतिशय महत्वाचे ग्रंथ आहे. यावर आपल्याला प्रश्न विचारले गेले आहे म्हणून लक्षात राहू द्या. हा एक प्रश्न बघा. रसरत्नाकर या ग्रंथात कोणती माहिती आहे? मेहरौली येथील लोहस्तंभ हा धातुकाम कौशल्याचा उत्कृष्ट नमुना आहे. हे 2 प्रश्न लक्षात राहू द्या. या ठिकाणी हे प्रश्न संपते. आजची माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करून नक्की सांगा. थँक यू.